नमस्कार, मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण तृतीय अंश अध्याय 11. आपल्या गृहस्थाचं दैनंदिन कार्यक्रम जो काही असतो त्याबद्दल और्व ऋषी सांगत आहेत. ते म्हणतात की बुद्धिमान पुरुषाने असं करणं आवश्यक आहे की पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर दिशाला इंद्र, यम, वरुण आणि चंद्रमासाठी जे हवन करून काल सांगितलेलं जे हवन आहे ते करून राहिलेलं जे काही सामग्री आहे ते त्यांनी बली प्रदान करायचा. पूर्व आणि उत्तर दिशांना धन्वंतरीसाठी बली द्यायचा. बली म्हणजे जे आपलं धान्य आहे तेच. आणि नंतर बलिवैश्वदेव वगैरे कर्म करायचं. बलिवैश्वदेवाच्या वेळेला वायव्य दिशेमध्ये वायूला आणि अन्य समस्त दिशांमध्ये वायू आणि त्यांची जी दिशा आहे त्यांना बली द्यायचं, म्हणजे ते दान द्यायचं असतं. अशा प्रकारे ब्रह्मा, अंतरिक्ष आणि सूर्यालासुद्धा त्यांच्या दिशेनुसार, म्हणजे ब्रह्मदेवाला मध्ये असतं ना तसं, तर बली प्रदान करायचा. पुन्हा हे नरेश्वर विश्वदेव, विश्वभूत म्हणजे प्राणीमात्र सगळे, आणि विश्वपती, नंतर पितर आणि यक्ष जे आहेत त्यांच्या उद्देशाने यथास्थान बली प्रदान करायचं. म्हणजे जिथे जिथे त्यांची स्थानं आहेत त्या ठिकाणी त्यांना बली प्रदान करायचं. त्यानंतर बुद्धिमान व्यक्तीने अन्न घेऊन पवित्र अशा पृथ्वीवर समाहित चित्ताने बसून आपल्या स्वेच्छेनुसार समस्त प्राण्यांना बली प्रदान करायचा. म्हणजे इथे सगळ्यांची काळजी घेतली. दशदिशांच्या देवता पण आहेत आणि इतर प्राणी मात्र वगैरे, अगदी म्हणजे मुंगीपासून सगळे, त्यांच्यासाठी त्यांनी थोडं थोडं सगळं ते हविष्य दान करायला सांगितलं. नंतर त्यावेळेला असं म्हणायचं असतं की देवता, मनुष्य, पशु, पक्षी, सिद्ध, यक्ष, सर्प, दैत्य, प्रेत, पिशाच, वृक्ष, नंतर मुंगी, कीट, पतंग जे आपल्या कर्मबंधनाने बांधून गेलेले आहेत आणि क्षुधातूर झालेले आहेत, त्यांना मी हे जे अन्न देतो आहे, तर त्यांना जी इच्छा आहे अन्न हवं आहे त्याची, तर त्यांच्यासाठी मी हे सगळी माझं हे अन्न मी दान करत आहे. म्हणून मी म्हटलं की हे बली म्हणजे अन्न असतं ते द्यायचं असतं त्यांना, ते हविषान्न असतं. तर अशी सगळ्यांची काळजी घेतलेली आहे. अशा प्रकारे ते परितृप्त आणि आनंदित व्हावेत असं गृहस्थानी म्हणायचं असतं. ज्यांचे माता पिता किंवा कोणी नातेवाईक वगैरे नाहीत, तसंच अन्न तयार करण्याचं साधन नाही आहे किंवा अन्नसुद्धा नाही, त्यांच्या तृप्तीसाठी मी पृथ्वीवर हे अन्न ठेवतो आहे, ते त्यांनी खाऊन तृप्त व्हावं, आनंदित व्हावं. म्हणजे ज्यांना कुठे मिळणार नाही अशा लोकांच्यासाठी सुद्धा पृथ्वीवर ठेवून द्यायचं आहे. मग ते आपापला भाग जेव्हा घेतील तेव्हा घेतील, पण सगळ्यांना तृप्त करायचा हा भाव इथं महत्त्वाचा आहे. संपूर्ण प्राणी हे अन्न आणि मी हे सगळं विष्णू स्वरूप आहे, कारण त्याच्याशिवाय या जगामध्ये भिन्न असं काहीही नाही. म्हणून मी संपूर्ण भूतमात्रांचं, प्राणीमात्रांचं शरीर रूप असलेलं हे अन्न त्यांच्या पोषणासाठी दान करतो. इतकं व्यवस्थित माहिती इथे सांगितलेली आहे. आपली संस्कृती किती महान आणि किती व्यापक विचार करणारी आहे ते आपल्याला इथं लक्षात येतं. आजकाल हे सगळं लोप पावत चाललेलं आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा जो 14 प्रकारचा भूत समुदाय आहे त्याच्यामध्ये जेवढे प्राणीगण असतात त्यांच्या तृप्तीसाठी मी हे अन्न देतो, त्यांनी ह्या अन्नाने प्रसन्न व्हावं असं गृहस्थ म्हणतो. आता हे 14 भूत समुदाय कोणकोणते आहेत ते बघूया. 8 प्रकारच्या देवासंबंधी, 5 प्रकारचे तिर्यक योनी म्हणजे पक्षी वगैरे, आणि 1 प्रकारच्या मनुष्य योनी संबंधी, ह्याला भौतिक सर्ग असं म्हणतात. म्हणजे हा भौतिक सर्ग आहे, भागवतामध्ये पण आहे हे. आणि वेगवेगळं त्याचं विवरण अशा प्रकारचं आहे की सिद्ध, गुह्यक, गंधर्व, यक्ष, राक्षस, सर्प, विद्याधर आणि पिशाच ही 8 देवयोनी म्हणल्या जातात. सरीसृप,
म्हणजे वेली वगैरे, वानर, पशु, मृग, जंगली प्राणी, पक्षी हे 5 तिर्यक योनी असं म्हटले गेलेले आहेत. म्हणजे हे त्याचा खुलासा केला आपण. आणि मनुष्याचं माहिती आहे की मनुष्यांच्या पण मनुष्य ही एकच सगळी योनी आहे, त्याच्यामध्ये काही तिथं त्यांनी बदल केलेला नाही. अशा प्रकारचे हे 14 झाले. 14 प्रकारचा हा भूतसर्ग झाला. तर या सगळ्यांसाठी अन्न दिले हे लक्षात घ्यायचं. हा मनुष्य एकट्याने कधी अन्न खायचं नसतं. तर ह्या जगातल्या जेवढ्या म्हणून काही जीवयोनी आहेत, इथं 14 प्रकारचा भूतसर्ग सांगितला आहे. देवांपासून ते अगदी कीट, पतंग, मुंगी यांच्यापर्यंत सगळ्यांसाठी गृहस्थांनी अन्नदान करायचं आहे. हे रोजचं कर्म आहे त्याचं. मग आपण जेवायचं असतं. नंतर गोदोहन काळापर्यंत, म्हणजे संध्याकाळी गोदोहन असतं त्यावेळेला आपल्या इच्छेनुसार केव्हाही अतिथी ग्रहण करण्यासाठी घराच्या अंगणामध्ये त्यांनी वाट पाहायची असते. म्हणजे अतिथी आला तर त्याला पण अन्नदान दिलं पाहिजे म्हणून त्यांनी थांबायचं. जर अतिथी आला तर त्याचं स्वागत वगैरे करायचं, त्याला आसन द्यायचं आणि त्याचे पाय धुवून त्याचा सत्कार करायचा. मग त्याला श्रद्धापूर्वक भोजन द्यायचं आणि गोडवाणीने मधुरवाणीने त्याला प्रश्नोत्तरं करून त्याचं काय आहे, नेमका तो कुठला आहे, काय आहे वगैरे त्याची चौकशी करायची. आणि जाताना सुद्धा त्याच्याबरोबर त्याला थोडं अंतर सोडायला जायचं. अतिथी म्हणजे ज्याचं कुळ किंवा नाव आपल्याला काही माहिती नसतं आणि दुसऱ्या देशातून आलं, म्हणजे दुसऱ्या गावातून वगैरे आलेला आहे, त्याचा सत्कार करायचा. आपल्याच गावात राहणाऱ्या पुरुषाला अतिथीरूप म्हणायचं नाही, त्याची अतिथीरूपाने पूजा करायची नाही. ते आपल्या गावातलेच असतात. ज्याच्याजवळ काही सामग्री नाही आहे, ज्याच्याजवळ काही आपला संबंध नाही आणि ज्याचं कुळशीळ आपल्याला माहिती नाही आणि ज्याला भूक लागलेली आहे, त्याला जेवण हवं आहे, तर त्या अतिथीचा सत्कार करायचा. आणि जर तसं न करता स्वतः जेवला गृहस्थ तर मग त्याला अधोगती मिळते. म्हणून गृहस्थ पुरुष जो आहे त्याने अतिथीचं अध्ययन, गोत्र, आचरण किंवा कुळ या विषयाबाबत काहीही त्याला विचारायचं नाही. म्हणजे असं काही नाही, जातीपातीचा इथं काही संबंध नाही आहे. तो अतिथी म्हणून हिरण्यगर्भ बुद्धीने त्याची पूजा करायची, बाकी त्याचं काही विचारायचं नाही. हे नृप, अतिथी सत्काराच्या नंतर आपल्या देशातल्या 5 याज्ञिक ब्राह्मणांना ज्यांचं आचरण आणि कुळ आदीचं ज्ञान आहे त्यांना पितृगणांसाठी भोजन त्यांना करवायचं, म्हणजे त्यांना भोजनाला बोलवायचं. हे भूपाल मनुष्ययज्ञ असे याला म्हणतात. मनुष्येभ्यो हंत असं मंत्रोच्चारणपूर्वक ते करायचं असतं. आधीच अन्न जे काढून ठेवलेलं आहे तर असं अन्न हंत असं म्हणून त्या मंत्राने त्या श्रोत्रिय ब्राह्मणाला भोजन द्यावं. म्हणजे जे 5 यज्ञ सांगितलेले आहेत आपल्याकडे, देवयज्ञ, पितृयज्ञ, ऋषीयज्ञ, भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ, त्याच्यामधलं हा अतिथीचं बद्दल ते सगळं सांगतात. आणि आधी देवाचं वगैरे त्यांनी सगळं सांगितलं. आपण इथे थांबूया. आपण 65 श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.